नवरात्रीत उपवास म्हणजे फक्त न खाणं नाही तर शरीर शुद्ध, मन शुद्ध आणि देवीची कृपा मिळवण्याचा मार्ग आहे. पण बरेच लोक उपवासाची चुकीचे वस्तू खातात ज्यामुळे उपवासाचं महत्त्व नष्ट होतं. आज आपण जाणून घेऊया उपवासात कोणते वस्तू खाऊ नयेत, त्याचे आरोग्यावर परिणाम आणि वास्तुशास्त्राचे नियम. उपवासाचं खरं महत्त्व. उपवास म्हणजे ऊब जवळ वास राहणं म्हणजे देवाजवळ राहणं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून शरीर डिटॉक्स, डायजेशन सुधारतं, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. वास्तुशास्त्रानुसार उपवास म्हणजे घर मन स्वच्छ ठेवण्याची पद्धत. उपवासात टाळायच्या वस्तू. धान्य, तांदूळ, गहू, डाळी. उपवासात धान्य खाणं निश्चित मानलं जातं. वास्तूनुसार धान्य म्हणजे गुरुग्रहाचं अन्न. उपवासात टाळलं की मन शुद्ध होतं. कांदा, लसूण हे तामसी अन्न आहे. राग, कामभावना आणि नकारात्मक वाढवतो. उपवासात देवी पूजा करताना हे खाल्लं तर पूजेचा प्रभाव कमी होतो. मांसाहारी आणि मद्यपान थेट पाप मानलं जातं. उपवासाची शुद्धता नष्ट करतं. जास्त तेलकट पदार्थ आरोग्याच्या हानिकारक. उपवासाचं महत्त्व कमी होतं. वास्तूनुसार तेलकट अन्न खाल्लं की घरात वादविवाद वाढतात. फास्ट फूड, चीज, बिस्किट, सोडा. आधुनिक काळात लोक फास्ट फूड उपवास करतात. चुकीचं. यात प्राणशक्ती, लाईफ एनर्जी नसते, देवीची कृपा मिळत नाही. उपवासात काय खाल्लं पाहिजे? फळ सात्विक ऊर्जा देतात. दूध, दही, ताक शरीर थंड ठेवतं. शेंगदाणे, साबुदाणे, राजगिरा. उपवासात पारंपरिक अन्न. गूळ, मध पॉझिटिव्ह एनर्जी आणि डायजेशन सुधारतात. वास्तुशास्त्र आणि उपवास. उपवास करताना ईशान्य उत्तर पूर्व दिशेला बसून देवीचं स्मरण करा. अन्न नेहमी उजव्या हाताने स्वच्छ मनाने घ्या. भोजन करताना बोलणं हसणं टाळा. मन एकाग्र ठेवा. उपवास तोडताना प्रथम देवीला नैवेद्य दाखवा, नंतर खा. उपवास मन शरीर शुद्ध. धान्य, कांदा, लसूण, मांसाहारी, फास्ट फूड टाळा. फळ, दूध, साबुदाणा, राजगिरा खा. वास्तूनुसार ईशान्य दिशेत पूजा करा. उपवास फक्त शरीरासाठी नाही तर देवीजवळ जाण्याची साधना आहे. उपवासात चुकीच्या वस्तू टाळल्या तर देवीची कृपा नक्कीच मिळते. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा. जय माता दी.